सांगली महापालिकेला पहिली महिला आयुक्त संजिता मोहपात्र यांनी स्वीकारला पदभार। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी IAS अधिकारी संजिता मोहपात्र यांनी आज पदभार स्वीकारला। विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्तांची नियुक्ती झाली असून यामुळे शहराच्या प्रशासनात नवा अध्याय सुरू झाला आहे। पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मोहपात्र यांनी प्रशासनात कार्यक्षमतेवर भर देत विविध विषयांवर धडाडीचे निर्णय घेण्याची भूमिका स्पष्ट केली। शहराचा विकास, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत काम करण्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी सांगितले की महानगरपालिकेच्या मालकीच्या खोक्यांमध्ये जर कोणतेही अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळले तर संबंधित खोके तात्काळ सील करण्यात येतील। प्रशासन नागरिकांच्या सोबत राहून पारदर्शक आणि जबाबदार कारभार करेल, असेही त्यांनी नमूद केले। नवीन आयुक्तांच्या आगमनामुळे सांगली शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, माझे नाव संजिता महापात्र आहे। आज मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्ताचे पद स्वीकार केलेले आहे। सर्वप्रथम सर्व सांगलीकरांना मी दिलगिरी व्यक्त करते की मला थोडा उशिरा झाला आयुक्त पद स्वीकार करताना। बदली खूप अचानक झाली आणि माझा नियमित रजा असल्यामुळे मी उपस्थित येता आला नाही मला। पण आता सर्वप्रथम सांगलीकरांच्या जे मूलभूत सुविधा आहेत याच्यासाठी आम्ही पूर्ण टीम प्रयत्नरत करणार की सर्व मूलभूत सुविधा आम्ही सांगलीकरांना उपलब्ध करून देणार। आणि त्यानंतर शिक्षण असो, आरोग्य असो, अतिक्रमणचे विषय असो, पाणीचे विषय असो, या सर्व विषयावरती प्रॉपर आढावा घेऊन सांगलीकरांनी जी अपेक्षा माझ्याकडे व्यक्त केलेली आहे आणि त्यांना अजून कसं आपण चांगल्या सुविधा सर्व्हिसेस उपलब्ध करून देऊ शकतो त्याच्यासाठी प्रयत्न करूया। धन्यवाद।